नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपले स्वागत. आर्थोपेडिक सर्जरी म्हणजेच संचेती रुग्णालय, या संचेती रुग्णालयामध्ये आता बोन बँक उपलब्ध झालेली आहे. आर्थोपेडिक उपचारांमध्ये म्हणजे हाडांच्या विकारांमध्ये या बोन बँकेमुळे मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांना सुविधा मिळणार आहे. गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांमध्ये बोन बँकेमुळे अधिक सुचिकता आणि सुचिरभूतपणा त्यामध्ये येईल असं आज डॉक्टर पराग संचेती यांनी सांगितलं. बोन बँक ही जगातली अभिनव कल्पना आता आपल्याला संचेती हॉस्पिटलमध्ये अनुभवायला मिळणार आहे. जाणून घेऊयात डॉक्टर संचेती यांनी स्थापन केलेल्या संचेती रुग्णालयातील हा विभाग. मी डॉक्टर पराग संचेती, चेअरमॅन संचेती हॉस्पिटल. आज ही जी प्रेस कॉन्फरन्स आपण बोलवली ती आमचा बोन बँक जो उपक्रम आम्ही जवळजवळ 1 वर्षापूर्वी राबवला होता, त्याचे 100 सॅम्पल्स आम्ही कलेक्ट केले आणि वापरले. त्याच्यासाठी ही प्रेस कॉन्फरन्स बोलवण्यात आली. बोन बँक हा कॉन्सेप्ट अजून एवढा प्रचलित नाहीये जसं ब्लड बँक आहे. सगळ्यांना ब्लड बँक बद्दल माहिती आहे. बोन बँकमध्ये आम्ही काय करतो, जे संचेती हॉस्पिटलमध्ये खुबे बदलण्यासाठी, सांधा बदलण्यासाठी, गुडघा बदलण्यासाठी रुग्ण येतात, त्यांचं जे बोन आम्ही काढून जिथं सांधा लावतो ते बोन आम्ही प्रिझर्व करतो आणि ते बोन मग ती 6 महिने त्याच्यावर वेगवेगळे प्रोसेसेस होतात. 6 महिन्यानंतर त्या सॅम्पलवर काही टेस्ट होतात. ज्यांनी डोनेट केलं त्याच्यावर काही ब्लड टेस्ट होतात आणि सगळे रिपोर्ट्स क्लिअर आल्यावर मग तो बोन आम्ही रुग्णांमध्ये वापरू शकतो. कुठल्या रुग्णांमध्ये वापरू शकतो? ज्यांच्यामध्ये बोन गॅप आहे, ॲक्सिडेंट्समध्ये गॅप होते, बोन बाहेर फेकलं जातं आणि त्या गॅपमुळे पेशंटला चालता येते. मग तिथं हे आर्टिफिशियल बोन बँकचं ॲलोग्राफ बोन ज्याला आम्ही म्हणतो ते बसवतो. कॅन्सरमध्ये बोन काढायला लागतं, त्या कॅन्सरच्या बोन काढल्यामुळे तिथं डिफेक्ट तयार होतो, तिथं तो हार्ट भरलं जातं. आणि स्पाईन सर्जरी किंवा रिव्हिजन, हिप नी आर्थ्रोप्लास्टी, जे जॉईंट रिप्लेसमेंटचे रिव्हिजन ऑपरेशन असतात त्याच्यात बोन लॉस असतो, तिथं पण हे हार्ट वापरू शकतो. हा उपक्रम आता आज 100 सॅम्पल्सच्या वर वापरण्यात आला आहे, म्हणून आज बोलवण्यात आलं आहे. आणि लवकरच आम्ही पुण्याच्या इतर हॉस्पिटल्सनाही बोन सप्लाय करू. तर किती दिवस आपण प्रिझर्व, किती दिवस टिकू शकतो? हे 6 महिने नंतर वापरू शकतो. त्याची लाईफ 1 वर्ष, अजून 1 वर्षात तो सॅम्पल आपल्याला वापरायला लागतो. महाराष्ट्रात याच्या आधी कुठं आहे? टाटा हॉस्पिटलमध्ये आहे आणि आपली ही दुसरी बोन बँक आहे. मायनस बॉम्बे महाराष्ट्रात पहिली बोन बँक आहे. तर रिसिव्हर आहेत तेवढे डोनर मिळतील का, किंवा रिसिव्हर आहेत का याच्यात? आहेत रिसिव्हर आहेत आणि डोनर पण तेवढेच आहेत. म्हणजे असं नाहीये की जसं किडनीसाठी किंवा ब्लडसाठी शॉर्टेज होतं कधी कधी. आमच्याकडे ॲडिक्वेट बोन आहे आणि जवळजवळ 600 हिप रिप्लेसमेंट्स आपल्याकडे होतात, 1000 नी रिप्लेसमेंट्स होतात. त्यामुळे ॲडिक्वेट सॅम्पल आम्ही बोनचं मिळून स्टोअर करू शकतो. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. ॲमेनोरा या बांधकाम व्यावसायिक संस्थेच्या वतीनं पोलिसांकरता 9 वाहनं आज आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. ॲमेनोरानं सामाजिक उपक्रमाकरता या वाहनांना पोलिसांच्या स्वाधीन केले.
काही कागदपत्र आपल्याला आवश्यक असतात. त्यामुळे आपली शाळेची प्रवेश प्रक्रिया किंवा रुग्णालयातील रुग्णाची प्रवेश प्रक्रिया अतिशय सुलभतेने करता येते. पण याकरता लागणारी काही कागदपत्र असतात ती आपल्याला मामलेदार कचेरीत त्यांच्या सही शिक्क्यानिशी घ्यावी लागतात. ती वेळेवर मिळत नाही, म्हणून आज रुग्ण हक्क परिषदेच्या वतीनं त्या ठिकाणी बोंबाबोंब आंदोलन करण्यात आलं. प्रेक्षको नमस्कार. सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये संपादकीय मधून मी डॉक्टर शैलेश ओझा. पुणे महानगरपालिका आपल्या घरांवरती मिळकत कराची आकारणी करते. या आकारणीकरता 100 रुपये जर त्याचा दर असेल तर त्याच्यामध्ये 40% सवलत गेले अनेक वर्ष नव्हे तर दशकं आपल्याला मिळते. त्यामध्ये नंतर राज्य सरकारने ही योजना बंद केली. तथापि ज्यांची 2 घरं आहेत त्यांना या सवलतीतनं वगळण्यात यावं आणि त्याकरता सर्वेक्षणही करण्यात आलं. अ नावाच्या व्यक्तीची 2 घरं असेल तर त्याचं जे नोंदीस घर आहे त्यापैकी एका घराला ती सवलत मिळेल, दुसऱ्या घराला 40% सवलत मिळणार नाही. आणि याकरता राज्य सरकारने हा नियम पुन्हा एकदा बदलला आणि ती सवलत देण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे आजही नागरिकांना 40% सवलत न देता बिलं देण्यात आली. त्याकरता उज्ज्वल केसकर हे प्रशासनाशी सातत्यानं संवाद साधून आहेत. परंतु सरकार असं का करतं याला काहीच उत्तर नाही. तेव्हा आता नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण याला उत्तर देणार का? पाहत राहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.